पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपच्या विरोधात जर विरोधकांची मोट बांधण्यामध्ये महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांचा। आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हटल्याबरोबर आपल्या भुवया उंचावल्या असतील, तर आजही कुठलाही गट म्हणजे अजित पवारांचा गट असू द्या किंवा शरद पवारांचा गट असू द्या, राष्ट्रवादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे शरद पवारांची प्रतिमा, शरद पवारांचा चेहरा आणि शरद पवार। याच शरद पवारांच्या लेकीबरोबर होणारा जो मुकाबला आहे तोच मुकाबला महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांपैकीचा पहिल्या क्रमांकाचा मुकाबला असणार आहे। आणि या मुकाबल्यासाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय काय घडलं आणि याच्यातून नेमकं आता पुढे काय होणार आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे। याचं कारण असं आहे की या 48 लोकसभा मतदारसंघांमधून जे उमेदवार निवडून येणार आहेत त्या उमेदवारांपैकी भाजपचे किती असणार आहेत आणि किंवा महायुतीचे किती असणार आहेत आणि इंडिया आघाडीचे किती असणार आहेत याच्यावरच मोदींचा बराचसा खेळ अवलंबून आहे। कारण 80 संख्याबळ असलेला उत्तर प्रदेश आणि त्यानंतर 48 संख्याबळ असलेला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली सगळ्यात लक्षवेधी निवडणूक जर कोणती होणार असेल तर ती होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक। आता या निवडणुकीसाठी एकूण 51 जणांनी अर्ज भरले होते आणि त्यातल्या 6 जणांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरले आणि त्या 6 जणांच्या अर्जांपैकी म्हणजे ते जे उरलेले अर्ज होते त्यापैकी आता अंतिमता एकूण 38 अर्ज हे शिल्लक राहिलेत। कारण 8 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी ही माघार घेतलेली आहे आणि त्यामध्ये आरपीआय गटाचे, आठवले गटाचे सचिन खरात असतील किंवा तिथले काही स्थानिक आणखी अपक्ष उमेदवार जे असतील या अशा मिळून एकूण 8 लोकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे आता 38 उमेदवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत आपलं नशीब अजमावणार आहेत। पण उमेदवार कोण आहेत तर दोनच महत्त्वाचे उमेदवार, एक स्वतः सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार आहेत आणि दुसऱ्या सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आत्ताचे म्हणजे शकल झालेल्या राष्ट्रवादीचे पहिल्या क्रमांकाचे नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांच्या सौभाग्यवती। आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। ते का लागले? कारण भाजपला मागच्या वेळेलाही बरंच काही करता आलं। इतकंच काय की 2014ला जी पंतप्रधान तेव्हा पंतप्रधान नव्हते ते, पण नरेंद्र मोदींची जी लाट आली त्या लाटेमध्ये भले भले वाहून गेले, पण तरला तो बारामती लोकसभा मतदारसंघ आणि तिथल्या खासदार होत्या सुप्रिया सुळे। कारण सुप्रिया सुळे, शरद पवार यांचं या मतदारसंघामधल्या अनेक मतदारांशी एक वेगळं नातं झालेलं आहे आणि जेव्हा शकल झाली राष्ट्रवादीची त्यावेळेला कुटुंबही विभागलं, समर्थक विभागले, पाठीराखे विभागले, मतदारही विभागले। आता सुप्रिया सुळे ज्या आतापर्यंत निवडून येत होत्या त्यामध्ये शरद पवारांचं जे काही योगदान होतं ते तर सर्व अर्थाने आणि सर्व तऱ्हेने होतं, पण त्यातली अजित पवारांची जी काही भूमिका असायची ती देखील महत्त्वाची भूमिका असायची। त्यामुळे इथून आता सुनेत्रा पवार निवडून येणार की सुप्रिया सुळे निवडून येणार याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। म्हणजे बऱ्याच म्हणजे काय तर भाजपचा दिग्विजय जो आहे तो देखील याच मतदारसंघावर अवलंबून आहे। अजित पवारांचं राज्याच्या राजकारणातला प्रभाव आणि वरचष्मा याच मतदारसंघामध्ये अवलंबून आहे। भाजपचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भविष्य आणि अजित पवारांची राजकीय उपयुक्तता या गोष्टी देखील याच मतदारसंघामध्ये किंवा या मतदारसंघाच्या विजयावर अवलंबून आहेत। आता या मतदारसंघातून अजित पवार हे दिवसभरात इतक्या मंडळींना फोन करतायत, मित्र हो आपण विश्वास ठेवू शकणार नाही। जवळपास रोज 400 ते 500 लोकांशी अजित पवार व्यक्तिशः बोलतायत।
पडद्यामागून ते सगळी सूत्र हलवतायत, पडद्यापुढूनही काही वेळेला सूत्र हलवतायत। सुनेत्रा पवार या अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारख्या फिरतायत आणि याचं कारण एकच आहे की सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या मुकाबल्याकडे राज्याचं तर लक्ष लागलंच आहे, तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मुकाबला असणार आहे। पण देशातले जर आपण 10 असे मुकाबले काढले लोकसभा मतदारसंघातले, तर त्यामध्ये देखील बारामती असणार आहे आणि याच बारामतीच्या बाबतीत सुप्रिया सुळे बाजी मारणार की सुनेत्रा पवार जिंकून येणार, याच्यावर अगदी सट्टे बाजारापासून ज्योतिषांपर्यंत आणि राजकीय विश्लेषकांपासून ते भाजपच्या दुड्डाचारांपर्यंत सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। आणि त्यामुळे सुनेत्रा पवार या तशा कोरीपाटी असलेल्या, नवख्या असलेल्या, अजित पवारांची सावली असलेल्या किंवा अजित पवारांचा संपूर्ण कुटुंबाचा भार उचलणाऱ्या या महिलेने ज्या पद्धतीचं आव्हान उभं केलेलं आहे ते पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांना देखील हा संपूर्ण मुकाबला गांभीर्यानं घ्यावासा वाटतं। आणि त्यामुळे या संपूर्ण ज्या 38 मतदारांपैकी म्हणजे 38 उमेदवारांपैकी मतदार कोणाच्या किती बाजूला उभे राहणार वगैरे हा भाग जरी अगदी फिजूल असला तरी इथली लढत ही फक्त सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातच होणार आहे। याच मतदारसंघाशी संबंधित शरद पवारांनी जे वादग्रस्त विधान केलं त्यानंतर इथला महिला मतदारही दुखावलेला होता आणि राज्यभरातून शरद पवारांच्या विरोधात एक वेगळी भावना आणि मतं देखील नोंदवली गेली होती। तोच हा मतदारसंघ भाजपला पवारांपासून हिसकावून घ्यायचा आहे। जर या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव झाला आणि इंडिया आघाडीला जर यश मिळालं तरी त्याचा फारसा परिणाम किंवा फायदा हा इंडिया आघाडीला होणार नाही, कारण त्याचा वेगळा विजय आणि विजयाचा वेगळा उन्माद हा इंडिया आघाडी किंवा भाजप हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतील। आणि त्यामुळे राज्यातल्या या पहिल्या क्रमांकाच्या आणि देशातल्या टॉप 10 मधल्या या मुकाबल्यासाठी आता जे 38 उमेदवार आहेत त्यापैकी सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे याच्यावरच जसं राष्ट्रवादीच्या यशापयशाचे सगळे डाव लागलेले आहेत तसेच पवारांच्या कुटुंबाचंही या सगळ्या गोष्टींकडे तितक्याच बारकाईनं लक्ष आहे। याचं कारणच आहे कुटुंबाची प्रतिष्ठा आणि पवारांची प्रतिभा, या सगळ्या गोष्टी याच मतदारसंघामध्ये एकवटलेल्या आहेत। त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला नेमकं काय होणार आहे याच्याकडे सगळ्यांनीच आपल्या नजरा लावलेल्या आहेत। आपल्याला काय वाटतंय, बारामतीचा जो हा मुकाबला असणार आहे हा राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मुकाबला असणार आहे, पण माझं जे मत आहे की हा देशातल्याही पहिल्या टॉप 10 मधला एक मुकाबला असणार आहे। आपल्याला असं वाटतं का या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे बाजी मारतील आणि पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचतील की सुनेत्रा पवार आपल्या राजकीय कारकिर्दीचं खातं इकडून उघडतील? अजितदादा पवार यांची राजकीय कारकीर्द याच मुकाबल्यावर अवलंबून आहे। त्यांना जे मुख्यमंत्रीपद खुणावतंय ते देखील याच मतदारसंघातल्या विजयानंतर स्पष्ट होणार आहे। आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आणि महत्त्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला संधी द्या। आपण आमच्या टाइम महाराष्ट्र बरोबर सबस्क्राइब व्हा आणि आमच्या सगळ्या समाज माध्यमांवरच्या इंस्टाग्राम असेल, आमचं एक्स असेल, फेसबुक असेल, या सगळीकडे आपण आम्हाला भेटायला हिरिरीनं पुढे या। आम्ही आपली निराशा होऊ देणार नाही इतकंच सांगतो आणि थांबतो। तो पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।